रुपेश नर यांचा हा पहिलाच बॉल, वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला शांत ठेवला आणि हा डॉट बॉल. महत्त्वाची सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. बॅट्समनने जर क्रीज सोडली आणि बॅट्समन पुढे जर फटका मारण्यासाठी आला तर त्या धावा काउंट केल्या जाणार नाहीत. बॅट्समनने जर क्रीज सोडली आणि बॅट्समन जर पुढे आला तर त्याने स्ट्रोक सजवला तर त्या धावा काउंट केल्या जाणार नाहीत. लक्ष द्या. या वेळेला फटका अप्रतिम आहे. फटका अप्रतिम. रवी जाधव यांचा पाठ पडणं हा चौकार आपण पाहिलात. रुपेश पुन्हा एकदा तयार. फटका अप्रतिम आणि पंचांचा सिग्नल नो बॉल. आता एक एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केली जाते. या वेळेला चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र चांगली फिल्डिंग. इथून मात्र एक धाव आता कंप्लीट झालेली आहे. बॉलला टॅप केला. बॉल आणखीन एक चांगला फटका. सनोज सध्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करतात. पहिलाच बॉल फेस करत असताना नुकताच चौकार आपण त्यांच्या बॅटमधनं पाहिला. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. रुपेश या दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा हा बॉल लावली अपील परंतु बॅटला. आता या बॉलनं स्पर्श केलंय का? हो नक्कीच. बॅटला स्पर्श केल्यानंतर एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघतो 11 धावा. 11 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती. 11 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला आहे मोनिश. मोनिश आला सध्या गोलंदाजी मार्कवरती. मोनिश पहिला बॉल. मोनिशचा हा पहिलाच बॉल. इथे मात्र फटका तर दमदार होता परंतु या बॉलवरती रन्स प्राप्त झालेले नाहीये म्हणजेच डॉट बॉल. बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केले आणि डॉट बॉल. 11 धावा. दिशा भरकटली. पंचांचा सिग्नल वाईट बॉल परंतु यष्टांच्या मागे रुपेश यांची खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते या बॉलवरती. गोलंदाज आता पुन्हा एकदा इथून तयार होतील. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती आता बॅट्समन सनोज याला शांत राहावं लागेल. यावेळेला चांगला फटका परंतु या बॉलवरती देखील एक धाव मिळणारा. चांगली बॅटिंग करतात. काल थोडासा खेळ जर का आपण बघितलं तर यावेळेला इथे मात्र नशिबाने साथ दिली नाहीये. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये जिथे मात्र एकच धाव मिळणार आहे. अजूनही एक बॉल बाकी आहे या ओव्हर मधील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. इथे पुन्हा एकदा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये जिथे एकच धाव मिळणार. आता ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा. सोळा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता इथून संपलेला आहे.
16 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला चांगला बॉल 22च्या रूपानं एकदा आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती आराध्य, छोटा पॅकेट बडा धमाका, अपकमिंग यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो. लिटिल मास्टर आराध्य सध्या गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल चांगला हाताळला, परंतु विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली आणि 22च्या रूपाने एक धाव. आणखीन एक चांगला बॉल, परंतु याही वेळेला एक धाव मिळणारा. एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल बॅटर सनोज या खेळाडूला. पुन्हा एकदा बॉलर आराध्य तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. इथे बॅकफुटला आले होते आणि त्यानंतर हा स्ट्रोक त्यांना सजवायचा होता, परंतु कॅप्टन आदित्य यांच्याकडून चूक झाली. बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये, जिथे एकच धाव मिळणारा. एका धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा. फटका दमदार डीजे मास्टरचं टायमिंग होतं, परफेक्ट टायमिंग. यावेळेला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल भरपूर हवेत, एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती पुन्हा एकदा शांत राहावं लागते, परंतु पंच आपसात बातचीत करतात आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा अंपायर्स आपसात बातचीत करतील आणि हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. चला, बॅट्समन क्रीज सोडून पुढे आला होता हा फटका मारण्यासाठी. पंचांनी ओळखलं आणि या बॉलवरती धाव मिळणार नाहीये आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉलर तयार. आराध्याचा हा बॉल फटका दमदार, परंतु इथे मात्र ओव्हर नंबर आता 3चा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपण बघतोय 23 धावा. तेवीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलर आल्यात समीर. समीर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक आहे, धावफलकावरती धाबा 23 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार. फटका तर दमदार, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इथे आता धाबा किती, फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. एकाच धावेवरती बॅट्समन रवी जाधव यांना आता शांत राहावं लागेल. रवी जाधव यांची बॅट आता षटका, इथे मात्र चौकार मारावे लागतील त्यांना. आता पंचांचा सिग्नल नो बॉल +1, 2 धाबा टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जातात. फटका अप्रतिम.
या वेळेला यू मिस आय विल लेट डेफिनेटली हिट बॅट्समन बा +1 म्हणजेच 2 धावा. 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. याही वेळेला व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक बॉल हाताळण्यासाठी मात्र भरपूर चुका या गोलंदाजाच्या माध्यमातून केल्या जात आहेत. या वेळेला आता इथे मात्र एक धाव कंप्लीट झालेली आहे. आता एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 39. घेणार आहोत. टॉस आपण करणार आहोत. नाणेफेकीचा कौल उडवला जातो. कॉल कोणता कॅप्टन करणारा? जय भवानी टीमचा कॅप्टन कॉल करतो. नाणेफेकीचा कौल उडवला आहे. इट इज कॉल हेड आणि हेड आलेला आहे. टॉस जिंकला. निर्णय काय? फिल्डिंग करणार. आपल्या संघाचा आतापर्यंत चांगला खेळ राहिला आहे. अजून आपल्या टीम कडून काय अपेक्षा आहेत? अपेक्षा काय नाहीत, फक्त चांगले क्रिकेट खेळायला लागेल बस. ही स्पर्धा खेळत असताना काय फील करतोयस? काय नाही, चांगलं फील चालू आहे. चांगलं एकदम नियोजन खूप चांगलं केलं आहे विनय दादानी. खूप छान आहे. त्याने ऑल द बेस्ट सगळ्या टीमना. स्पर्धा आवडली का? हो हो. थँक्यू. हा होता हितेश. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती रन्स प्राप्त झालेली नाही आहे, म्हणजे डॉट बॉल. इथे शॉर्ट सिलेक्शन चांगलं, परंतु तिथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहावयास मिळते. एक धाव आता कंप्लीट झाली. कालची रात्र अक्षरशः आदित्य या खेळाडूने गाजवली. धडाकेबाज टीमचं नाव आहे आणि धडाकेबाज खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आता या मॅचमध्ये कशा रीतीनं त्याच्या माध्यमातून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. लक्ष आहे 40 धावांचं. सुनील राईट आर्म राऊंड. ओ इथे कॅच ड्रॉप झाली आणि जीवदान मिळालंय आदित्य या खेळाडूला.
ज्याच्याकडे चौकार मारण्याची क्षमता आहे, त्या खेळाडूचा इथे मात्र कॅच ड्रॉप झाला आणि आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर कशा रीतीने तो बॅटिंग करणार हे आपल्याला येणाऱ्या काही वेळामध्ये पाहायला मिळणार आहे. इथे फिंगर रोल्स केली होती. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि हा लेग टर्न आपल्याला पाहायला मिळाला. बैट्समैन बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल हाताळतो गोलंदाज सुनील. पुन्हा एकदा तयार. इथे आणखीन एक चांगला फटका परंतु तिथे मात्र रवी जाधव आपल्याला पाहायला मिळाले. पेशाने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत परंतु क्रिकेटची भरपूर आवड आणि चांगलं क्रिकेट खेळतात. धावफलकावरती धावा 4. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 4 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत आपण बघतो. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आले आहेत. बाबू यांचा हा पहिलाच बॉल. फटका तर चांगला परंतु रन्स मिळणार नाहीये म्हणजे डॉट बॉल. आदित्य सध्या संघर्ष करतो. आता फटका चांगला. या बॉलवरती एकच धाव मिळणार. एकाच धावेवरती आता इथे शांत राहावं लागेल. पुन्हा एकदा बॉलर बाबू तयार. फटका चांगला आहे. फिल्डिंग देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. आता अक्षरशः आदित्य या खेळाडूला उद्ध्वस्त केला कारण तो मोठे फटके मारण्याची मानस दाखवतो परंतु आता यश मिळालं. तिथे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. आता एक धाव कंप्लीट झाली आणि आता या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा. 10 आकडा खूप काही सांगून जातो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा आकडा. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. आता बघता बघता ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. अकरा धावा. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आलेल्या बाबू बाहेर गेलेत आणि त्यांच्या जागेवरती चिन्मय या खेळाडूला इथून मात्र इन केलेला. अफलातून स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा. ज्या स्पर्धेनं अनेक वासियांना वेळ लावलं. ही नामांकित स्पर्धा आहे. सेक्टर 9 परिसरातील सेक्टर 9 प्रीमियर लीग सीझन 2. यावेळेचा हा झेल ड्रॉप झाला. मोये 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 आणि कॅच ड्रॉप झाला. जीवदान मिळालं बॅटर आदित्य या खेळाडूला. इथे लेग स्टिकच्या बाहेर
पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल. यावेळीचा हा बॉल आणखीन एक तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समनला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल यष्ट्यांच्या मागे. यावेळेचा हा बॉल वाईड बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून ॲड केल्या जातात. चांगली बॉलिंग करतात विकेट किपरची चांगली साथ त्यांना मिळतीय या ओव्हरमध्ये. चांगला बॉल याही वेळेला चांगली विकेट किपिंग. ओव्हर नंबर 3चा खेळ आता संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉलमध्ये आता 6 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. लक्ष मोठं 40 धावांचं. 6 चेंडू 27 धावा 27 धावा 6 चेंडू. सात चौकार तुम्हाला इथून मारावे लागतील या मॅचमध्ये. 6 बॉलमध्ये 27 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झाला आहे दुशांत. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बॉल चालला बॅटला ब्रश करून घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे एकच धाव मिळणारा. सिंगलनं काही होणार नाहीये. मॅच जिंकायचे असेल तर मोठे फटके मारावे लागतील. 5 मध्ये 26. आणखीन एक चांगला बॉल. बॉलच्या मागे फिल्डर धावतात आणि आता पुन्हा एकदा बॉल डिक्लेअर झोनमध्ये जिथे एकच धाव मिळणारा. 4 मध्ये आता 25 धावांची गरज. चांगली बॉलिंग करतोय डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज दुशांत. बॉलर तयार झाला. पुढचा बॉल. फटका दमदार. तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. आता या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. स्ट्रोक चांगला होता परंतु तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आता 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेचा हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून ॲड केल्या जातात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेचा हा बॉल शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर दुशांत तयार. यावेळेचा हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स. जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे दक्ष रायझिंग या टीमनं, कारण लक्ष मोठं होतं. पुन्हा एकदा अजूनही काही काळ वाट बघावी लागेल दक्ष रायझिंग या टीमला.
यावेळेचा फटका चांगला, परंतु सुरुवातीला असे फटके आले असता तर या मॅच मध्ये नक्कीच विजय मिळाला असता. धडाकेबाज